नमस्कार. 10 एप्रिल 2026च्या दैनिक चालू घडामोडींच्या सत्रात आपले स्वागत आहे. आजच्या भागात आपण उच्च शिक्षण, आर्थिक सुधारणा, राष्ट्रीय सुरक्षा आणि जागतिक संघटनांशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. आजच्या इंडेक्समध्ये सामान्य अध्ययन पेपर 2, मेन्स एनरिचमेंट, प्रिलिम्स फॅक्ट्स आणि मॅपिंगचा समावेश आहे. चला तर मग सुरू करूया. भारतीय शिक्षण आणि शिष्यवृत्ती संस्कृती. आपण भारतातील उच्च शिक्षणापुढील आव्हानांची माहिती घेणार आहोत. सध्या भारताचे सकल नावनोंदणी प्रमाण म्हणजेच GER केवळ 29.5% इतके कमी आहे. 2014-15 मध्ये 51,534 असलेल्या शैक्षणिक संस्थांची संख्या आता 70,000च्या पार गेली आहे. तरीही नावनोंदणी वाढवणे हे मोठे आव्हान आहे. शिष्यवृत्तीला केवळ आर्थिक मदत न मानता तो शिक्षणाचा मुख्य मार्ग मानण्याची गरज आहे. केंद्र सरकार दरवर्षी 82,000 शिष्यवृत्त्या प्रदान करते, तर अशोका युनिव्हर्सिटी 50% विद्यार्थ्यांना मदत देऊन एक खाजगी आदर्श निर्माण करत आहे. शिष्यवृत्तीचे महत्त्व आणि परिणाम. शिष्यवृत्तीच्या बहुआयामी महत्त्वाची चर्चा केली आहे. ही केवळ आर्थिक मदत नसून विद्यार्थ्याचे जीवन घडवण्याचे माध्यम आहे. यामुळे केवळ पैशांची कमतरता असलेल्या विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर गुणवंत आणि वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षणाची संधी मिळते. हे देशाच्या कौशल्य विकासासाठी आणि जागतिक स्तरावर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. CAPF विधेयक 2026. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल विधेयकाबद्दल माहिती आहे. या कायद्यामुळे सीमेवरील सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या दलांच्या व्यवस्थापनात सुधारणा होईल. यामध्ये डायरेक्टर जनरल आणि स्पेशल DG पदांच्या संरचनेत स्पष्टता आणली आहे. हा कायदा राष्ट्रीय सुरक्षेच्या गरजेनुसार लवचिकता आणि एक नियम प्रणाली स्थापित करतो. संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषद. भारताच्या जागतिक मुत्सद्देगिरीतील यशाची माहिती आहे. भारताची ESOCOCच्या 4 प्रमुख संस्थांमध्ये निवड झाली आहे, ज्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग आणि NGO समितीचा समावेश आहे. यामुळे ग्लोबल साऊथचे नेतृत्व करण्याची भारताची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. प्रजाती संवर्धन. एम्परर पेंग्विन आणि अंटार्क्टिक फर सील. सुरुवातीला चर्चा करूया अंटार्क्टिकातील 2 महत्त्वाच्या प्रजातींची, एम्परर पेंग्विन आणि अंटार्क्टिक फर सील. हवामान बदलामुळे IUCNने या दोघांनाही आता एंडेंजर्ड म्हणजेच धोक्यात असलेल्या श्रेणीत टाकले आहे. एम्परर पेंग्विन हे पेंग्विन अंटार्क्टिकाच्या सागरी किनाऱ्यावरील फास्ट आईसवर अवलंबून असतात. त्यांना प्रजनन आणि त्यांच्या पंखांच्या वाढीसाठी म्हणजेच मोल्टिंगसाठी स्थिर बर्फाची गरज आहे. मात्र बर्फ लवकर वितळल्यामुळे पिल्लांची मृत्यू होत आहे, ज्यामुळे 2009 ते 2018 दरम्यान त्यांच्या प्रौढ संख्येत 10% घट झाली आहे. अंटार्क्टिक फर सील हे प्रामुख्याने दक्षिण जॉर्जिया भागात आढळतात. हे अन्नासाठी पूर्णपणे क्रिलवर अवलंबून असतात. आश्चर्याची बाब म्हणजे 1999 मधील 2.98 मिलियन लोकसंख्येवरून त्यांची संख्या आता फक्त 5.44 लाखांवर आली आहे. ही 50%पेक्षा जास्त घट आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान. नॅफ्थलीन डायमाइड. विज्ञानाच्या क्षेत्रात शास्त्रज्ञांनी नॅफ्थलीन डायमाइड या एका विशेष रेणूचा शोध घेतला आहे. हा एक ॲम्फिफिलिक रेणू आहे, ज्याचा एक भाग पाण्याला आकर्षित करतो तर दुसरा भाग पाण्याला दूर ढकलतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे टेम्परेचर स्विच प्रोसेस. सामान्य तापमानाला हे रेणू नॅनो डिस्क्स तयार करतात, जे अत्यंत प्रवाहकीय असतात. पण जेव्हा त्यांना उष्णता दिली जाते म्हणजेच थर्मल ट्रिगर, तेव्हा त्यांचे रूपांतर नॅनो शीट्समध्ये होते आणि त्यांची विद्युत चालकता 7 पटीने कमी होते. हे तापमान आधारित इलेक्ट्रिकल स्विच म्हणून काम करू शकते. सुप्रामॉलिक्युलर सेल्फ असेंब्ली आणि उपयोग. सुप्रामॉलिक्युलर सेल्फ असेंब्ली म्हणजे काय? ही निसर्गाच्या रेणवीय स्तरावरील लेगो बिल्डिंग सारखी प्रक्रिया आहे, जिथे रेणू स्वतःहून मांडणी करतात. या तंत्रज्ञानाचे भविष्य. स्मार्ट सेन्सर्स जे थर्मल बदलांना प्रतिसाद देतील. ट्यूनेबल ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स अग्रिम डिस्प्लेसाठी उपयुक्त. बायो इलेक्ट्रॉनिक इंटरफेस वैद्यकीय देखरेखीसाठी जैविक वातावरणाशी जुळवून घेणारे मटेरियल. मॅपिंग आणि भूगोल. सिजिमाली बॉक्साईट माड. भूगोलाच्या दृष्टीने ओडिशामधील सिजिमाली बॉक्साईट माड सध्या चर्चेत आहे. रायगडा आणि कालाहंडी जिल्ह्यांमध्ये 1500 रेक्टरवर पसरलेला हा पूर्व घाटातील डोंगर रांगांचा भाग आहे. येथे अंदाजे 311 मिलियन टन उच्च दर्जाचा बॉक्साईट साठा आहे, जो ॲल्युमिनियम उत्पादनासाठी महत्त्वाचा आहे. मात्र रस्ते बांधणीवरून स्थानिक आदिवासी आणि प्रशासन यांच्यात येथे संघर्ष सुरू आहे. ग्रामसभांच्या संमतीवरून वाद निर्माण झाला असून हे क्षेत्र सध्या संघर्षाचे केंद्र बनले आहे.
ओडिशामधील खनिज संपत्ती आणि आदिवासी समुदाय. शेवटी ओडिशाच्या खनिज संपत्तीवर एक नजर टाकूया. भारताच्या एकूण बॉक्साईट संसाधनांपैकी 51% साठा एकट्या ओडिशात आहे आणि उत्पादनात त्यांचा वाटा 73% आहे. महत्त्वाच्या खाणी आणि आदिवासी. पंचपथमाली, जगातील सर्वात मोठ्या खाणींपैकी एक. नियामगिरी, 2013चा ऐतिहासिक विरोध येथे झाला होता. आदिवासी गट, येथे कोंद हा विस्तृत आदिवासी गट आहे. विशेषतः डोंगरिया कोंद हा विशेषतः असुरक्षित आदिवासी गट असून ते नियामगिरीच्या नियाम राजाची सर्वोच्च देवता म्हणून पूजा करतात. पूर्व परीक्षेसाठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा प्रकारच्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी ॲग्री सुपर बी अकॅडमीला फॉलो करा.